नमस्कार. नवराज्य लाईव्ह न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जळगाव शहर महानगरपालिकेची रणधुमाळी 2025 हे सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज उतरले आहे. त्याच प्रकारे एक दिग्गज आणि एक चांगले होतकरू कार्यकर्ता यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. प्रभाग क्रमांक 1 क मधील संगीताताई पाटील यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत. या प्रभागात काय काय विकास कामं झालेली आहेत, काय विकास कामं बाकी आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार ताई, नवराज्य लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. ताई, सर्वप्रथम आपण आपला परिचय करून द्याल? नमस्कार, मी संगीताताई गोकुळ पाटील, प्रभाग क्रमांक 1 क मधून निवडणूक लढण्याच्या साठी उतरलेली आहे. बरं ताई, मला सांगाल आपलं वैयक्तिक आणि राजकीय पार्श्वभूमी आपल्याला काय ते सांगाल थोडं? मी 2013 पासून प्रभागमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन समाजसेवा आणि काही महिलांचे ग्रुप तयार करून काम करत आली आहे. एक मी चांगली भारतीय जनता पार्टीमधून प्रवेश करून महिलांना सगळ्या सुखसुविधांसाठी मी हे कामं आणि महिलांशी संवाद, प्रत्येकाच्या घरी जाऊन हे आतापर्यंत मी कामं केलेली आहे. आपण आपला जो प्रभाग आहे याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या, पाण्याच्या संदर्भात असेल, अजून काही असेल, या संदर्भात आपण कशा प्रकारे ते आपण तडीस नेलं त्याला? पाण्याची असो, गटारींच्या असो, कचऱ्याच्या असो, साफसफाईच्या असो, मी मामांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक समस्या मी वरती नेऊन आणि प्रभागातील सगळ्या समस्या संपूर्णपणे सोडवल्या आहे आणि याच्या पुढे मला म्हणजे सोडवता आल्या पाहिजे म्हणून मी आता ह्या निवडणुकीत उतरली आहे. बरं, मला सांगाल आपण ह्या ज्या निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरला आहात, तर याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? मी जेव्हा एक कार्यकर्ता प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन मामांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही गल्लीत, कोणत्याही कानाकोपऱ्यात गेली, समस्या सोडवली, तिथे लोकांनी मला या नगरसेवक मॅडम किंवा भावी नगरसेवक मॅडम असं म्हटलं गेलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच आम्हाला नगरसेवक पाहिजेल आहे. म्हणून माझं एक नेतृत्व तयार झालं की आपणही उतरून लोकांच्या समस्या सोडवता आल्या तर आपल्याला खूप अभिमानाची बात आहे आणि माझं खूप भाग्य राहील की मी प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यात इथपर्यंत मी जर समक्ष आहे तर आपण निवडणूक लढवायची, म्हणून मला ती इच्छा तिथून तयार झाली. आपल्या प्रभागामध्ये काही विकास कामं झालेली आहेत का आणि किती प्रमाणात झालेली आहेत, काय विकास कामं बाकी, याच्या संदर्भात थोडा आढावा करा. प्रभागामध्ये रोड वगैरे झालेले आहेत, बाकी गटारींचे कामं बाकी आहेत, काही छोट्या मोठ्या खूप अशा समस्या आहे, बाकीचे रोडांचे कामंही बाकी आहे. जर मला म्हणजे ह्या निवडणूक उतरण्यात एकच कारण आहे की आत्तापर्यंत कुठलेही बाकीचे कामं झालेले नव्हते आणि आता हे बाकीचे राहिलेले कामं एक नागरिकांशी आपला संवाद कसा आहे? मी असं ऐकलं आपण पायाला भिंगरी बांधून आपण नागरिकांसाठी तुम्ही फिरलात, या संदर्भात काय सांगाल? हे बघा, आत्तापर्यंत 8-10 वर्षात मला कोणत्याही नागरिकाने केव्हाही फोन केला, मी त्याच्यासाठी अर्ध्या रात्रीला जाते. मी जर जेवतही असली, कोणीही नागरिक, कोणतीही महिला आली की ही सुविधा कुठली आहे, ही सरकारची गव्हर्नमेंटची योजना कोणती आहे, तर मी सरकारच्या कोणत्याही योजनांसाठी महिलांसाठी अर्ध्या रात्री किंवा कोणत्याही कागदपत्रांसाठी त्यांची पूर्तता, त्यांना काय काय हवं, कुठे कुठे भरून मिळेल, हे सगळं आतापर्यंत त्यांना समजावून दिवसभरातून कमीत कमी माझा 100 महिलांशी संवाद होतो. मी घरातून माझा परिवार जेव्हा कामाला निघून जातो, मी 10
ते संध्याकाळी 7पर्यंत प्रभागामध्ये फिरून प्रत्येक महिलेशी संवाद साधते. प्रत्येक महिलाची कोणतीही समस्या असो त्यांची समजून घेते. त्याच्यावर काही तो हे होईल का, कशी होईल, तुम्हाला ही योजना लागू आहे का, नाही आहे का, तुमच्या घरातली काही यांच्याशी आहे का, प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन योजना पोचवते. योजनांचे त्यांच्या बऱ्याच प्रकारे लाडकी बहीण असो, ते आता घरकुलचे आलेले होते, घरकुलचे फॉर्म असो, मी असे ग्रुप तयार करून महिलांशी सतत रोजचे संवाद साधत असते. माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. प्रत्येक याच्यामधला जी कॉलनी आहे आमच्या प्रभाग 1 मधली, त्या प्रत्येक कॉलनीतल्या 8-8 अशा ज्या महिला आहेत त्याच्या 10 महिलांपर्यंत काही सांगू शकता अशा 10-10 महिला मी घेऊन 140 महिलांचा असा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. आणि त्या ग्रुपावर मी सतत महिलांशी संवाद साधत असते. आणि परत बाहेर निघाल्यावर कमीत कमी मला 100 ते 150 महिला पुरुष भेटत असतात. त्यांचे कामं मी सोडवत असते. आणि माझा सोडवण्याचा निर्धार आहे, हे माझं ध्येय. माझा प्रत्येक म्हणजे पूर्ण प्रभागात माझा खूप असा महिलांशी चांगल्या प्रकारे संवाद आहे. मी एक चांगलं नेतृत्व आहे असं महिलांच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप प्रेरणा आहे की तुम्ही नगरसेवक व्हावं आणि आम्हाला तुम्हीच पाहिजे, असे महिलांचा माझ्याबद्दल खूप आदर आहे. भविष्यातील आपल्या योजना काय राहतील या संदर्भामध्ये? एक बघा, मी महिला आहे आणि महिलांसाठी मी एक चांगली आणि उत्कृष्ट अशी एक कार्यकर्ता, एक नगरसेवक म्हणून मी खूप चांगले असे महिलांसाठी कामं करू शकते. म्हणून आमच्या प्रभागात एक चांगली म्हणजे महिलांच्या काम करण्यासाठी मला जर प्रभागातील लोकांनी संधी दिली तर मी महिलांसाठी एक चांगले कामं करण्यासाठी मी तयार आहे. आणि प्रत्येक कुठलेही महिलांचे कामं असो, मी बघा सतत त्यांच्यासाठी कार्यरत राहीन. आणि आयुष्यभर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी महिलांसाठी खूप कामं करण्याची माझी इच्छा आहे आणि मी करतच राहील. आपण ज्याप्रमाणे आपल्या प्रभागातील ज्या महिला आहेत, नागरिक आहेत, यांच्यासाठी जी धडपड केली, यांच्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी त्यांच्यासाठी हे संदेश देऊ इच्छिते की मी तुमच्यासाठी केलेले कामं आणि आत्तापर्यंत तुमच्यासाठी जे काही असेल, तुम्हाला जर एक महिलांसाठी एक महिला काम करणारी महिला जर तुम्हाला पाहिजे तर माझी एवढीच त्यांना विनंती आहे की त्यांनी मला चांगल्या भरघोस मतांनी निवडून द्यावे. मी सतत अर्ध्या रात्री म्हणून मी त्यांच्यासाठी टेलिफोन प्रभाग क्रमांक 1 क मध्ये टेलिफोन म्हणून निशाणी घेतली आहे की मला माझ्या प्रभागातील महिलांची ज्या गोरगरीब ज्या बी असतील, ज्या माझ्या घरी आतापर्यंत येत आल्या, त्यांचे कामं मी करत आली, त्यांनी मला ही संधी द्यावी आणि भरघोस मतांनी निवडून द्यावे. त्यांच्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. अर्ध्या रात्री जर त्यांनी मला फोन केला तर मी त्यांच्यासाठी कामाला तयार आहे. संगीताताई पाटील यांच्याशी आपण नुकताच संवाद साधला. संगीताताई पाटील यांनी महिलांसाठी ज्या शासनाच्या योजना आहेत, या संदर्भात लागणारी काय काय कागदपत्रे, यासाठी ते स्वतः पायाला भिंगरी बांधून त्यांची कामं त्यांनी केलेली आहेत. त्याचबरोबर या प्रभागामध्ये काही स्वच्छता, गटारी, रस्ते या संदर्भात जे काही समस्या असतील त्या समस्या घेऊन देखील ते थेट आमदार यांच्याकडे गेलेल्या आणि ह्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहे. आणि त्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे, ज्या नागरिकांनी त्यांना या निवडणुकीच्या मैदानात रिंगणात उतरण्यासाठी जी प्रेरणा दिली, त्यांना आवाहन केलेलं आहे की त्यांना या निवडणुकीमध्ये विजयी करावं, एक विजयाची संधी द्यावी आणि सेवेची संधी द्यावी, अशी त्यांनी नागरिकांना एक विनंती केली आहे आणि आवाहन केलेलं आहे. मी योगेश सुने, नवराज्य लाईव्ह न्यूज, जळगाव.